अंबड तहसील कार्यालयात मंडळ अधिकारी श्री विलास राजपूत यांचा दिमाखदार सेवापूर्ती सोहळा संपन्न। अंबड प्रतिनिधी ईशूर। अंबड तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या रोहिलागड मंडळ विभागाचे मंडळ अधिकारी श्री विलास राजपूत हे नियत वयोमानानुसार जुलै 31 रोजी सेवानिवृत्त झाले। त्यांच्या प्रदीर्घ व निष्कलंक शासकीय सेवेचा गौरव करण्यासाठी अंबड तालुका तलाठी संघाच्या वतीने जुलै 30 रोजी तहसील कार्यालय अंबड येथे एका दिमाखदार सोहळ्यात त्यांचा सत्कार व कार्य गौरव समारंभ संपन्न झाला। मान्यवरांची प्रमुख उपस्थिती। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अंबडचे तहसीलदार श्री सोमेश मोहिते यांनी भूषविले। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार श्री भोजने, नायब तहसीलदार श्री महेंद्र गिरगे, नायब तहसीलदार श्री धर्माधिकारी, नायब तहसीलदार श्री झोरे आणि जालना जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष श्री संदीप नरुटे हे उपस्थित होते। याशिवाय श्री राजपूत यांचे कुटुंबीय, नातेवाईक, जुने सहकारी तसेच अंबड तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सन्मान आणि मनोगतांचे पुष्पगुच्छ। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सत्कार मूर्ती श्री विलास राजपूत व त्यांच्या पत्नीचा शाल, श्रीफळ, आहेर व भेटवस्तू देऊन सत्कार करून करण्यात आली। यावेळी उपस्थित सहकाऱ्यांनी श्री राजपूत यांच्या दीर्घ व प्रेरणादायी सेवेतील आठवणींना उजाळा दिला। यामध्ये मंडळ अधिकारी श्री पाठक बरे, सेवानिवृत्त तलाठी श्री बोरे, मंडळ अधिकारी श्री संदीप नरुटे, ग्राम महसूल अधिकारी श्री सुनील उबरहंडे आणि ग्राम महसूल अधिकारी श्री डोणगावकर यांनी मनोगत व्यक्त करत त्यांच्या कार्यतत्परतेचे कौतुक केले। सत्काराला उत्तर देताना श्री विलास राजपूत यांनी ग्राम महसूल अधिकारी संघ अंबड यांचे आभार मानले आणि उपस्थित नवीन तलाठ्यांना मार्गदर्शन करत मोलाचा सल्ला दिला। आपल्या अध्यक्षीय मनोगतात तहसीलदार श्री सोमेश मोहिते यांनी श्री राजपूत यांच्या उत्कृष्ट सेवेचा गौरव करून त्यांना सस्नेहभावी आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या। सूत्रसंचालन व आभार। कार्यक्रमाचे अत्यंत बहारदार व रेखीव सूत्रसंचालन ग्राम महसूल अधिकारी श्री प्रमोद ढोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिव श्री पवन तुपकर यांनी मानले। हा सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी अंबड तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष श्री अविनाश देवकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाच्या शेवटी सत्कार मूर्ती श्री राजपूत साहेब यांच्यातर्फे सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली।